नमस्कार, सुनीता's रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार अशी कुल्फी। इथे मी दोन पद्धतीने बनवलेली आहे। त्यासाठी 8 ते 10 काजू घेतलेत, 8 ते 10 बदाम घेतल्यात आणि अर्धी वाटी मखाना आहे, पण ही छोटी वाटी असल्यामुळे 2 वाटी झाले आहे। आणि थोडं विलायची पावडर, केशर आणि 1 कप दुधामध्ये हे सर्व भिजत ठेवले आहे। दूध टाकल्यानंतर असे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी त्याला बाजूला ठेवायचं भिजत। आता इथे मी म्हशीचे 3 पाव दूध घेतले आहे, साय असलेले। त्याला थोडं गॅसवर ठेवायचं आणि उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर 3 पाव दुधासाठी 6 चमचे साखर, अर्धी वाटी फ्रेश क्रीम। इथे मी दुधाची साय काढून घेतली आहे आणि 6 चमचे मिल्क पावडर टाकायची आणि हे सर्व टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं। याच्या गुठळ्या पडू द्यायच्या नाही। दुधामध्ये काजू बदाम जे आपण भिजत ठेवले होते ते आता मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि दुधामध्ये टाकायची आणि ते एकसारखं हलवत राहायचं। त्याला साय जमा होऊ द्यायची नाही, म्हणजे आपली रवाळ अशी कुल्फी तयार होते। दूध तापवण्यासाठी थोडं जाड बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे दूध करपत नाही। आता इथे आपण 3 पाव दूध घेतलं आहे, त्याचं असं अर्धा लिटर दूध तयार झालं आहे। आता या दुधाला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर कुल्फी मोडमध्ये असं भरून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। मखाना टाकल्याने कुल्फीमध्ये बर्फ तयार होत नाही। साहित्य आणि कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा। आता उरलेले मिश्रण मी ग्लासमध्ये टाकून घेते आणि त्याला फॉईल पेपरने झाकून घेते। फॉईल पेपर जर नसेल तर प्लॅस्टिकचा पेपर लावला तरी चालेल। आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। मी हे रात्रभर अशी फ्रीजमध्ये ठेवले होते। थोडं ग्लासमध्ये पाणी घेऊन कुल्फी मोड असं त्याच्यामध्ये ठेवायचं आणि स्टिक लावून कुल्फी काढून घ्यायचे। बघा किती छान कुल्फी निघाली आहे। आता एक एक करून मी अशा सर्व कुल्फी काढून घेते। बघू शकता किती मस्त मलाई कुल्फी तयार झाली आहे। अशा पद्धतीने आता मी सर्व इथे कुल्फी काढून घेते आणि त्यावर थोडं गुलाब पाकळ्या आणि पिस्ता टाकून आपण गार्निश करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी जे ग्लासमध्ये मिश्रण टाकलं होतं ते सुद्धा आता मी बाहेर काढलं आहे आणि त्याला आता असं बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवून थोडं हाताने ग्लासला थोडं हलवून असं काढून घेते आणि त्याचे असे गोल गोल असे काप तयार करून घेते आणि वरून त्याला गुलाब पाकळ्या आणि पिस्ता लावून सजवून घेते। चहाचे जे कागदी कप असतात त्यामध्ये सुद्धा टाकून आपण अशा पद्धतीचे काप तयार करू शकतो। आता त्यावर गुलाब पाकळ्या आणि पिस्ता टाकून सजवून घेते। बघा किती छान आपली कुल्फी तयार झाली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा, लवकर तयार होते। 3 पाव दुधामध्ये कुल्फी मोल्डमध्ये जर टाकून आपण कुल्फी बनवली तर 8 कुल्फी तयार होतात।